सो ही हिडन प्लेस जोगेश्वरी गुफेतली हिचं कोरीव काम बघा. काय काम केलं आहे यार, एक नंबर. तेव्हा तर मशनी वगैरे पण काय नव्हत्या, बट तरी स्ट्रक्चरचं काम बघा काय केलं आहे. फुल एकदम मस्त आणि फुल हिस्टॉरिकल जागा. हिस्टॉरिकल मित्रांनो, या इथे नक्कीच. तर नमस्कार मित्रांनो, आज आपला दौरा आहे जोगेश्वरीला. तो जोगेश्वरीला एक गुफा आहे. गुफेचं वैशिष्ट्य असं आहे ना की ती एकाच दगडामध्ये कोरलेली आहे. 6व्या शतकातली गुफा आहे. तो आपण आज ती एक्सप्लोर करायला जात आहोत. आपल्यासोबत मित्र पण आहेत, जे दोन पुढे गेलेत. माझ्यासोबत पप्पी बसलाय पाठी. निघालो आणि काय बघतो, फुल ट्राफिक आहे इकडे हायवेला. मलाड हायवेला निघालो आहे. हो, फुल ट्राफिक आहे. सर्व्हिस रोडने टाकली तरी पण सर्व्हिस रोडला पण ट्राफिकच आहे. तर बघूच आपल्याला किती वेळ लागतो आणि कसं काय. मी तर खूप एक्सायटेड आहे, बिकॉज ते जसं त्या गुफेचं वैशिष्ट्य आहे ना की एवढं मस्त कोरलेली आहे एकाच दगडामध्ये वगैरे. सो ते पाहायला मी खूप एक्सायटेड आहे. सो चला जाऊया, मी तुम्हाला दाखवतो लोकेशन आपण कसं कसं जायचं आहे ते. सो बघत राहा माझ्यासोबत. फुल ब्लॉग मजा येणार आहे या ब्लॉगमध्ये पण. म्हणजे आपल्या जवळचीच जागा आपल्याला अजून माहीत नाही म्हणजे प्रॉपर, तर ती आपण बघायला जातो. ट्राफिक कसं काय कळत नाही, फुल जाम आहे एकदम. ना म्हणजे खाली पण जाम आहे आणि वरती पण जाम आहे. मोठ्या मोठ्या हे वगैरे आल्या सिमेंटच्या लॉऱ्यावर टाईप. तो फुल जाम आहे. सगळीकडे हॉर्न वगैरे आहेत. मला वाटलं दुपारी एवढं ट्राफिक नसेल म्हणून आम्ही दुपारी निघालो, तर दुपारीच जास्त ट्राफिक भेटलं. आताचा आम्ही ओबेरॉय क्रॉस केलं आहे बघा. ओबेरॉय कसं क्रॉस केलं. त्याच्या पुढे रोड ओपन भेटला पण पाठी खूप ट्राफिक होती. चला आता आपण हॉप मॉलकडे पोहोचलो. त्या रोडला आहे. तर आपल्याला स्टेटच जायचं आहे. लोकेशन म्हणजे तुम्हाला मी प्रॉपर सांगते. आम्ही मलाडवरून निघालो आहे, तर मी हॉपला आहे. त्यावरनं पुढे आहे. आपल्याला ट्रामाच्या सिग्नलकडनं तुम्ही खालून पण जाऊ शकता, किंवा तो ट्रामाचा ब्रिज आहे तो घेऊन युटर्न देखील मारू शकता. मग दाखवतो मी पुढे कसं जायचं आहे ते. सो आम्ही ट्रामाच्या सिग्नलच्या इकडून जातो आहे. खालून टाकली गाडी, वरून परत गेलो आणि उलट्या साईडला फिरायला लागलो. पण आम्ही खालूनच टाकतो. आपल्याला 1 2 3 सिग्नल क्रॉस करून पुढे जायला लागणार. स्टेट बाय स्टेटच आहे रोड. ट्रामाचा सिग्नल आहे, इकडनं आपल्याला स्टेटच जायचं आहे. स्ट्रेट जाऊन कधी सर्व्हिस रोड घ्यायचं आहे नंतर. हां, स्ट्रेट जाऊन आपल्याला सर्व्हिस रोड घ्यायचं आहे. खालून वर नाही टाकावं हायवेला, खालून जायचं. आणि पुढे काय आपली लेफ्ट आहे. सो हा लेफ्ट मारायचा बघा. पहिलाच लेफ्ट आहे, म्हणजे आपण सर्व्हिस रोड आलो ना डायरेक्ट पहिलाच लेफ्ट आहे. स्ट्रेट बाय स्ट्रेट आहे इकडनं पुढे. नियर बाय आहे. मग आता इकडनं किती वेळ लागतो, किती वेळ लागतो इकडनं. इकडून आपल्याला 12 मिनिट्स आहे. अशा गल्ल्या आहेत बघा. म्हणजे प्रॉपर जसं तुम्हाला म्हणजे समजल्या पाहिजे तसंच जाते मी रूट. हायवेपर्यंत तर समजेल तुम्हाला, इकडनं पण समजलं पाहिजे. पण मी गेलो रूट पूर्णच दाखवूया. आपले मित्र पण आहेत पुढे, ते बघा दोघं. काय पाठच्या साईडला काय घेऊ इथे हे पाठी आहे असं पप्पी बोलतात. बघू हे लोक कोणत्या गेट नाही टाय योग्या पाठी आहे. हे लोक आता आय थिंक पुढे आले. पप्पी बोलतो गेट, केवचा गेट पाठी आहे. पाठी आहे. चला आता परत युटर्न. हा ठीक आहे, हा गेट आहे. परत युटर्न टाकला आम्ही. बरं पप्पीने जरा लवकरच सांगितलं, नाही तर आम्ही अजून पुढे गेलो असतो. लेफ्ट साईडला बघा पुढे जातो. लेफ्ट साईड म्हणजे एकदम नक्कीच तू समजूनच येत नाही की चाळी आहे. हीच केवच्या गाडी बाहेर हे बघा, ही केवचं एंट्रन्स आहे. लावल्या तर आपण हे बघा अशा प्रकारे आपल्या केवचा एंट्रन्स आहे. तो काय वगैरे नोटीस आहे बघा. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण
ही फुल हिस्ट्री या लेणीचं संबंधित तुम्हाला जेवढी माहिती हवी असेल इन्फॉर्मेशन सो ही बघा. जोगेश्वरी लेणी अंधेरी पूर्व जिल्हा मुंबई उपनगर जोगेश्वरी गुफा. सो अशा पद्धतीने याची माहिती आहे आणि हा एंट्रन्स आहे. तो आम्ही आलेलो इथे बट आता वाजलेले 2:30 आणि हे बोलतं 4:30ला ओपन होणार आहे. 2 तास अजून 2 तास. इंटरेस्टिंग होती जागा एक्सप्लोअर करायला. बट आता किती वेळ लागतो काय माहिती. आतमध्ये वगैरे बघा फुल. बट अजून ओपन नाही. 4:30ला बोलले ओपन होईल. अशा प्रकारे जागा आहे. आमचा आम्ही टाईम म्हणजे ॲक्च्युली बघितला नाही बट तुम्ही कधी आलात तर संध्याकाळी 4:30 वाजता ओपन होणार आहे. सो बघू आता आम्ही थोडं इकडे फिरतो परत येऊ इकडे बघायला. यावं तर लागणार. आता एवढं आलो तर पूर्ण केल्याशिवाय जाणार नाही. म्हणजे आतमध्ये काय ते बघितल्याशिवाय तर मन हे नाही होणार शांत नाही होणार आहे. सो थोडाच वेळ अजून 4:30 वाजता प्लेस ओपन होणार आहे. बट आम्ही बोलू अपोजिट साईडने पण एक रोड जातो. सो आतमध्ये तिकडनं व्ह्यू बघा. जबरदस्त व्ह्यू असे आपण म्हणजे त्या साईडने अपोजिट साईडने म्हणजे साईडने रोड जातो यायला. सो तिथून आम्ही आलो. सो काय व्ह्यू आहे हा बघा. एक नंबर. आता हेच जर आम्हाला चालू असतं तर आम्ही वरती आलो नसतो. बट ते बोलताना ज्या गोष्टी कधी कधी असतं ना की समजल्या पाहिजे तर वेगळ्याच कारणाने समजतात. सो तसं घडलं. मस्त व्ह्यू आहे. तो अपोजिट साईडने आम्ही आलो. सो असा व्ह्यू आहे बघा. एक नंबर. पूर्ण एक्सप्लोर तर आपण करणार आहे खाली जाऊन बट वरतून पण बघा ना काय व्ह्यू दिसतोय. एक नंबर असा व्ह्यू आहे. आणि पावसात आलात तर म्हणजे तुम्हाला मस्त वाटेल. थोडं ग्रीनरी एकदम जागा आजूबाजूला फुल. इतर वेळी जर आलात तर तुम्हाला एवढं ते हे भेटणार नाही. ग्रीनरी टाईप वगैरे भेटणार नाही. व अशी इकडनं जागा वगैरे आहे वेगवेगळी. मस्त आहे गाईज. पुढे अजून मजा येणार. ब्लॉगला पूर्ण बघत राहा. आतमधून पण कसं कसं आहे ते पूर्ण दाखवतो. आयडिया होती की इकडनं आपण खाली उतरूया योगा करूया काय बोल. बट जर पकडला ना तर वाट लागेल. थोडा वेळ आम्हाला वाट बघावी लागणार अजून कधी ओपन होतं आहे ते. बट इकडनं उतरायला होतं. बट रिक्स घेऊ नका. जेव्हा ओपन होईल तेव्हाच जावा. सो आम्ही एकदम हिडन म्हणजे असं वाटतं की आम्ही रात्रीच्या ह्याला आलो आहे बट आम्ही इव्हिनिंगला आहे. फुल काळोख आहे एकदम बघा. मंदिर बंद आहे पण आम्हाला एक तो माणूस बोलला की ठीक आहे तुम्ही जाऊ शकता आतमध्ये. आम्हाला त्याने आतमध्ये सोडला नाही. एकदम फुल काळोख आहे. पूर्ण म्हणजे पूर्ण काळोख आहे. बघा असं वाटतं मी नाईटला आलो आहे आणि नाईटला सर्व शूट करतो आहे. बट DJIचाही भारी आहे कॅमेरा की सुपर नाईट. मला तर अनिशने सांगितलं की सुपर नाईट मोड आहे तो ऑन कर. भारी आहे. यालाच माहिती नव्हतं. मला माहीत नव्हतं ॲक्च्युली मला माहीत नव्हतं. बट एक नंबर. आपल्याला तिथे जायचं आहे बट आपण हे एवढी जागा एक्सप्लोर करून घेऊ. जाऊ शकतो दरवाजा उघडू शकतो. फुल काळोख आहे. फुल काळोख. हिस्टॉरिकल जागा अशीच पाहिजे आपल्याला. म्हणजे एकदम बोलतात ना कोण नसताना आपण एक्सप्लोर करतो असंच पाहिजे. काळोख आणि पूर्ण हिस्ट्री. एक नंबर. आवाज आहे का आवाज. बाहेर. सो हे बघा अशा प्रकारे सर्व कोरीव काम केलेलं आहे. स्तंभ बघा यांचे स्तंभ. नशीब जर चांगलं असेल ना तर तुम्हाला आतमध्ये जायची संधी भेटते. सो आम्हाला लगेच भेटली. अजून पप्पी आता वाजले किती दाखव. मोबाईलमध्ये दाखव. नाही जात नाही. वाजले किती दाखव. काय करणार विश्वास पटत नाही बघ. ऑन कर. 15:03 म्हणजे 3 झाले आहेत बट आम्ही आतमध्ये आहे. तर आम्हाला म्हणजे ते का हे बोललेले की 4:30ला आतमध्ये यायला भेटेल. आम्ही निघणारच होतो. जस्ट विषय निघाला की जाऊया. बट ते बोलतात ना एक काका आले देवासारखे आणि ते बोलतात चला माझ्यासोबत मी तुम्हाला सांगतो की मंदिर बंद आहे गुफा चालू आहे. गुफेत तुम्ही जाऊ शकता. सो आम्ही अशा वेळी गुफेत आलो. एक नंबर असं हे आहे. फुल फुल वाईब आहे. एक नंबर. सो आपल्याला इथे एक मोठे माणसं पण भेटली.
इज अंकलमुळे यांच्यामुळे आम्हाला आतमध्ये यायला भेटलं. सो थँक्स अंकल. गुफा महादेव जोगेश्वरी हाँ पांडवों के टाइम से ही यस. नहीं आपके लिए, आपके वजह से हमको अंदर आने मिला. हमको लगा कि बंद था पर हम जाने वाले थे अभी. नहीं आने देते हो. हाँ हर हर महादेव. हर हर महादेव. सो नशीब असेल ना तर तुम्ही कोणत्याही गोष्टीकडे येऊ शकता. सो असं झालं, आम्हाला ते भेटली टायमिंगवर आणि आम्ही आतमध्ये आलो. सो काय यार, सही टायमिंग सही होता आमचा, परफेक्ट टायमिंग होता. आता आम्ही आता घरी जाणार होतो. योग्य तर बोललेलं की आता आपण निघूया. सो बाप रे, सिरियसली मित्रांनो, हिडन प्लेस पण नाही बोलू शकत तिला आपण. खूप अशी ही आहे. हां हे बघा, हे मंदिर आहे हनुमानांचं. जय बजरंग बली. सो हे बघा अशा प्रकारे जागा आहे. अरे हा रे भाई, गरीबाचा कॅमेरा आहे ना. इथून एक वरचा सीन दाखवतो बघा. आता व्ह्यू कसा येतो आय डोंट नो, बट मी बोललो ट्राय करतो वरतून एकदा पूर्ण जागा दाखवायला. सो अशा प्रकारे आता व्ह्यू रिझल्ट मला तुमच्यासोबतच ब्लॉगमध्ये बघीन मी. बट मजा आली यार, काहीच खरंच मजा आली. वेगवेगळे कोणतं तरी देवाचं हे आहे. मस्त प्लेस आहे. ते जरा लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे थोडं क्लिनिंग वगैरे झाली पाहिजे, बस बाकी काय नाही. बट इथे अशा प्रकारे बघा हे आहेत, गुफा आहेत. ना गुफांवरती ना, हा गुफेचा इतिहास म्हणजे असं ना, एका दगडामध्ये कोरलेली गुफा आहे. अशा प्रकारे इकडचं कोरीव काम आहे. त्या काळी एक कोरीव काम केलेलं आहे पूर्ण. मी पांडवकाली लेणीला पण गेलो आहे, बट ती खूप लांब होती, म्हणजे नाशिकला आहे. आपल्या मुंबईमध्ये जर अशी गुफा बघायची असेल ना तर ही बेस्ट आहे. बेस्ट म्हणजे बेस्ट आहे. फुल एकदम एक नंबर. हिस्ट्री जर बघायची असेल ना तर अशा रस्त्यांमधून आपल्याला आतमध्ये जावं लागतं मित्रांनो. बघा फुल. आणि जरा पाठी कर, बॅटरी आहे दिसत नाही ते. हां चल, जागा बा, गुफा बा कशा कशा आहेत. तिकडे त्या पायऱ्या बघितल्या होत्या ना. हां सो कुठे बाहेर आलो बघा आपण. एक नंबर. काय जागा आहे यार, फुल प्लेस एकदम हिडन जागा आहे. मला वाटतं ना सर्वच जण इथे आले असतील, आणि आले असतील तर आम्ही जसे आतमधून फिरतो तसं कोण फिरलं असेल. सो मस्त आजचा जो पूर्ण व्हिडिओ झाला ना, एक नंबर झाला. कुठच्या कुठे आहे बघा ना जागा, कशी कुठून कुठून बाहेर पडतो रोड बघा. आतमध्ये पण काय कोरलं आहे यार, सही. पप्पी देव तिथे कोरलं आहे बा, मस्त आहे. जागा बघा. पप्पी हे तुला हे चढण कोणतं आठवण येतं काय, असं कोणत्या पिक्चरमध्ये आहे कळतं? पिकेमध्ये माहिती आहे ते शिड्या आहेत. हां सेम त्या वाटतात. सेम आता इथं पण अशाच शिड्या आहेत. एक नंबर. पेरूचं झाड आहे अभि. बोल जागा बघा ना काय आहे मित्रांनो. अशा प्रकारे गुफा आहे. एक नंबर. सो ही हिडन प्लेस जोगेश्वरी गुफेतली. हिचं कोरीव काम बघा, काय काम केलं आहे यार, एक नंबर. तेव्हा तर मशनी वगैरे पण काय नव्हत्या, बट तरी स्ट्रक्चरचं काम बघा काय केलं आहे. फुल एकदम मस्त. आणि फुल हिस्टॉरिकल जागा, हिस्टॉरिकल मित्रांनो, या इथे नक्कीच. सो हे बघा काय इमेजेस आहेत यार, म्हणजे काय दृश्य आहे फुल. हे पण आपल्या मुंबईमध्येच आहे यार, एक नंबर. फुल भारी. हर हर महादेव. हर हर महादेव. फुल भारी जागा आहे. सो अशाच वेगवेगळ्या प्लेससाठी मला यूट्यूबला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडले असेल तर शेअर वगैरे करा, लाईक करा मेन.
तुम्हाला दाखवीन अजून अशा वेगवेगळ्या प्लेसेस. तुम्ही मला तुमच्याकडे जर कोणते प्लेसचं नाव असेल ते देखील मला कमेंट करा, मी तिकडे देखील जाऊन येईन. बट ही आजची बेस्ट प्लेस होती माझ्यासाठी. आपल्या इथे पण मुंबईमध्ये जोगेश्वरीमध्ये एक नंबर प्लेस आहे. सो धन्यवाद मित्रांनो. माझे ब्लॉग असेच बघत राहा व व्हिडिओ आवडले असेल तर शेअर करा.